आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. क्लास 12चा महाराष्ट्र बोर्डचा पहिला टॉपिक. ऑर्गॅनिक मध्ये हा ऑफिशियल पहिला टॉपिक नाहीये. पहिले जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री होतं, नंतर हायड्रोकार्बन्स होतं, जे ऑब्विस आहे सीईटी, जेई आणि नीट सर्वच एक्झाम मध्ये इम्पॉर्टंट होते. हा पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे नेमका कुठला फंक्शनल ग्रुप सर? तर फंक्शनल ग्रुप आहे याच्यामध्ये हॅलोजन. हॅलोजन मध्ये कोण कोण असतं रे? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. एक रेडिओ ऍक्टिव्ह ऍस्टॅटिन पण असतो. एटी त्याचा सिम्बॉल असतो, पण तो रेडिओ ऍक्टिव्ह आहे, त्याचे ऑर्गॅनिक कंपाऊंड बनत नाही. सो फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीनचे कार्बन सोबतचे कंपाऊंड याला आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणत असतो. बरं सर, याचं नाव हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असं का ठेवलंय? ही हेडिंग महाराष्ट्र टेक्स्टबुक प्रमाणे. कंटेंट आपण ऑब्विस आहे दोघांचा मिक्स करून शिकतोय, सीबीएसई प्लस स्टेट बोर्ड जे पण असेल. तर यांना इन जनरल आर एक्स असं रिप्रेझेंट केलं जातं. आर म्हणजे कार्बनची चेन आणि एक्स म्हणजे हॅलोजन, जो फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन पैकी असू शकतो. अशी काहीतरी कंडिशन आहे. यांना इन जनरल दोन नावं दिली जातात. एक, यांना अल्काइल हॅलाइड असं बोललं जातं. अल्काइल हॅलाइड नॉमेनक्लेचर परत आपण शिकणार आहोत, पण जनरल सांगतो मी. अल्काइल हॅलाइड किंवा आयुपीएससी असेल तर तुम्हाला माहित आहे हॅलोजन फंक्शनल ग्रुपला सफिक्स नसतं. हॅलोजनचे ऑलवेज प्रिफिक्स फंक्शनल ग्रुप आहेत, यांना काहीच सफिक्स नसतं. एक जरी फंक्शनल ग्रुप असेल तरी त्याचं सफिक्स नसतं. जसं अल्कोहोलच्या शेवटी काय लावतात? ऑल. कीटोनच्या शेवटी ONE. तसं याच्या शेवटी काहीच लावायचं नसतं. त्यांच्या नावात त्यांचं प्रिफिक्स समोर घ्यायचं असतं आणि त्यांना म्हणायचं असतं हॅलो. फ्लोरीन असेल तर फ्लुरो, क्लोरो, ब्रोमो, आयोडो. हॅलो अल्केन्स असं नाव द्यायचं असतं. डबल बॉन्ड असेल तर अल्किन, ट्रिपल बॉन्ड असेल तर अल्काइल. आणि एवढंच नाही सर, जर सपोज हेच बेन्झिन रिंगला डायरेक्टली अटॅच आले, बेन्झिन रिंगला हॅलोजन, क्लोरीन, फ्लोरीन, तर जसं यांना काय म्हणायचे? अल्काइल हॅलाइड. तसं बेन्झिन रिंग एरोमॅटिक असते, बरोबर आहे का रे? म्हणून यांचं कॉमन नेम येत असतं अराइल हॅलाइड. म्हणजे काय? इथे फ्लोरीन आला तर अराइल फ्लोराइड, क्लोरीन आला तर अराइल क्लोराइड, ब्रोमीन आला तर अराइल. सिमिलरली इथे असतं मिथाइल तर मिथाइल हॅलाइड. हॅलाइड म्हणजे फ्लोराइल, क्लोराइड. अच्छा, आयुपीएससी मध्ये याला काय म्हणतात सर? तर अगेन हॅलो नाव आधी घ्यायचं हॅलो आणि मग लिहायचं अरिन्स. हॅलो बेन्झिन म्हणलं तरी चालतं, हॅलो अरिन म्हणलं तरी चालत हो, किंवा हॅलो बेन्झिन. बेन्झिन हॅलो म्हणजे हॅलोजन. चलो इन जनरल सांगितलं. बरं असं का सांगितलं? एनसीआरटीत ही हेडिंग नाहीये. एनसीआरटीत हेडिंग आहे अल्काइल हॅलाइड्स अँड अराइल हॅलाइड्स. इन जनरल ते पण नाही, हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरिन्स असं नाव दिलेलं आहे. तो हे हेडिंग त्यांच्या नावामधून जस्टिफाय होते. हे नॉमेनक्लेचर एनिवेज आपल्याला पुढे शिकायचंच आहे. तो सरळ जाऊयात पुढच्या टॉपिक वरती. जी पण गोष्ट आपल्याला शिकायची सर्वात सोपं करायचं असेल तर पहिलं काम काय करा? त्याला क्लासिफाय करा. त्या गोष्टीला क्लासिफाय केलं तर निम्म काम सॉर्टेड होऊन जातं. म्हणून आपण करूयात क्लासिफिकेशन ऑफ अल्काइल हॅलाइड्स किंवा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आपण करूयात त्यांचं क्लासिफिकेशन. तसे यांचे क्लासिफिकेशन टोटल माझ्याकडे 5 प्रकाराचे होऊ शकतात. सर्वात पहिले मी हे बघतो की कार्बनचं स्केलेटन कसं आहे. म्हणजे कार्बन कार्बनचे सिंगल बॉन्ड आहेत, डबल बॉन्ड आहेत किंवा ट्रिपल बॉन्ड आहेत. त्याच्यानंतर मी बघतो की एका मॉलिक्युल मध्ये किती हॅलोजन आहेत. एकच हॅलोजन आहे की 2 आहे की 3 आहेत एकाच मध्ये. त्याच्यानंतर मी बघत असतो डिग्री ऑफ कार्बन. डिग्री ऑफ कार्बन आठवतं का रे? एक कार्बन एकाच कार्बनला अटॅच असेल तर त्याला 1 डिग्री किंवा प्रायमरी म्हणतात. एक कार्बन दोघांना अटॅच असेल तर त्याच्यावरून पण क्लासिफिकेशन आहे. पुढचं क्लासिफिकेशन आहे डाय हॅलो अल्केन्स. डाय म्हणजे 2. म्हणजे एकाच मॉलिक्युल मध्ये जर 2 हॅलोजन आले तर त्याला विशिष्ट नाव द्यायचं असतं. जसं की तुम्हाला आयडिया आहे, व्हेरी गुड, विसेनल आणि जेमिन. हे आपल्याला शिकायचं आहे. तेवढंच नाही, आपल्याला मोनो हॅलो अल्केन्स पण शिकायचे आणि त्याच्यात काहीतरी कंडिशन असतात. अलायलिक, बेन्झायलिक, विनायलिक, अरायलिक काहीतरी कंडिशन असतात जे एक्झामचे फेवरेट कॉमन नेम्स वगैरे असू शकतात. काय असतं ते 1 बाय 1 शिकूया. तो आपल्याला आयडिया आला किती प्रकारे आपण क्लासिफाय करणार आहे? टोटल 5. सर्वात पहिले स्टार्ट करूयात पहिल्याच प्रकाराने, जो आहे बेस्ड ऑन हायड्रोकार्बन स्केलेटन. मग सरळ तिकडे नोट्स बनवायला जाऊयात सर. आपण करूयात क्लासिफिकेशन बेस्ड ऑन हायड्रोकार्बन स्केलेटन. हायड्रोकार्बन स्केलेटन वरून आपण क्लासिफिकेशन करूयात. हा होणार आपला पहिला प्रकार.
ह्यांना म्हणायचं काय, अगदी सोपे क्लासिफिकेशन. त्यांना म्हणायचं की जर त्या तुमच्या कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बनचे सर्व सिंगल बॉन्ड असतील तर अशा लोकांना तुम्ही हॅलो अल्केन्स बोला. हॅलो अल्केन्स बोला. कोणी म्हणेल सर एक्झाम्पल द्या. जसं की CH3 CH2 Cl. कार्बन कार्बनचा कसा बॉन्ड आहे, सिंगल, मग हा हॅलो अल्केन आहे. नाव कसं द्यायचं, हॅलोच्या ठिकाणी कोण आहे इथे, क्लोरो, आणि दोन कार्बनला काय म्हणतात, इथेन, मग याचं नाव झालं क्लोरो इथेन, हॅलो अल्केन्स. हा, याच्यामध्ये सर नेहमी असा चेन वालाच कंपाऊंड असावं का, काही गरजेचं नाही. ब्रांच वाला पण तर असू शकतो, ब्रांच वाला पण असू शकतो, बरोबर आहे. आता नाव द्यायचं आपण पुढे बघूयात. काय, कार्बन कार्बनचे सर्व सिंगलच बॉन्ड आहेत आणि हॅलोजन आहे, तर हॅलो अल्केन. सर नेहमी ओपन चेनच असावा का, असं पण गरजेचं नाही. होऊ शकतं तुमचा मॉलिक्यूल सायक्लिक आहे. हा बेन्झिन आहे का, नाही, अच्छा डबल बॉन्ड मिसिंग आहे, हा अल्केनच आहे, असं काहीतरी. क्लोरोसायक्लोहेक्झेन नावाचं परत बघूयात. काय लक्षात आला, पहिला वाला ग्रुप, ह्यांना म्हणायचं हॅलो अल्केन्स. हा झाला पहिला कॅटेगरी. मग जर सपोज कार्बन कार्बनचा डबल बॉन्ड असेल, एक किंवा एकापेक्षा जास्त, पण एक जरी असेल तरी चालेल, तर अशा लोकांना नो डाऊट आपण काय बोललो असतो, हॅलो अल्किन्स. हॅलो अल्किन्स, हॅलो अल्किन्स ही दुसरी कॅटेगरी आहे. सर डायरेक्ट एक्झाम डेफिनेशन लिहिण्याचं काही लॉजिक बी नाही, तुम्हाला लगेच लक्षात आलं. सिंगल बॉन्ड म्हणजे ए नाही, डबल बॉन्ड म्हणजे परत परत कोण लिहित बसेल सेंटेन्स, एका बोर्ड मध्ये कोणी विचारत नाही एवढं. एक्झाम्पल, CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड Cl. हा झाला हॅलो. हॅलो कोण झाला, क्लोरो, आणि हा अल्कीन कोण आहे, इथिन, कारण की दोन कार्बन आहेत ना रे. झाला हॅलो अल्कीन. मग अगेन सर याच्यात ब्रांच बिलकुल चालते रे, बॉन्ड लाईन समजते सर्वांना, हे असं वगैरे काढलं तर काही हरकत नाही. हा असा असता, इथे ब्रांच असते, इथे क्लोरीन असतं. कार्बनची चेन आहे आणि डबल बॉन्ड आहे, हॅलो अल्कीन मध्ये गेला. सिमिलरली हा सायक्लिक पण चालू शकतो, सायक्लिक पण चालू शकतो. जसा इथे डबल बॉन्ड आहे, इथे लावला क्लोरीन. लक्षात आलं का, हे पण क्लासिफिकेशन. ओके, पुढचं क्लासिफिकेशन असतं तुमचं हॅलो अल्काइन्स. हॅलो अल्काइन्स. आता सर्वांना लक्षात आलं एक्सप्लेनेशन काय आहे आधीच. काय रे, कार्बन कार्बनचा कसा बॉन्ड असेल, ट्रिपल बॉन्ड असेल. मग एक्झाम्पल 1 काय दिलं तुम्हाला, CH ट्रिपल बॉन्ड C, आणि त्याला दिला Cl. नाव काय रे याचं, क्लोरो इथाइन, ट्रिपल बॉन्ड आहे की नाही. ओके, दुसरं एक्झाम्पल सायक्लिक वाला घेऊयात. ब्रांच तर असूच शकते, आता आपल्याला लक्षातच आलंय. कुठेही लावा क्लोरीन, अख्ख्या रिंग मध्ये कुठेतरी ट्रिपल बॉन्ड असावा, तो कशामध्ये जाईल, हॅलो अल्काइन्स. एवढंच नाही, हॅलो अल्किन मध्ये मोडणारा पण एक स्पेसिफिक ग्रुप जो जास्त इम्पॉर्टंट आहे, तो तर आपल्याला प्रायोरिटीला लक्षात ठेवायचा आहे, आणि तो ग्रुप आहे हॅलो अरिन्स. हॅलो अरिन्स. एकंदरीत हॅलो अरिन इज अ टाइप ऑफ हॅलो अल्किन. हॅलो अरिन हा हॅलो अल्किनचाच प्रकार असणार आहे, कारण की अरिन म्हणजे मला नेमकं काय काढायचं झेपलंय तुम्हाला, बेन्झिन रिंग, ह्या टाइपचे ग्रुप्स ह्यांना हॅलो अरिन्स म्हणतात. याला चुकून हॅलो अल्किन म्हणायचं, ह्याला सेपरेट ग्रुप दिलाय. बरं, कोणी म्हणेल सर याला म्हटलं तर चालतं का, तर बिलकुल नाही चालत. हॅलो अरिन्स तेव्हाच म्हणायचं जेव्हा बेन्झिन रिंगला डायरेक्टली हॅलोजन असेल, गॅपने असेल, इव्हन दो बेन्झिन रिंग आहे, पण दिस इज नॉट हॅलो अरिन, दिस इज हॅलो अरिन. कळलं का. मग ह्याला कुठे टाकाल, अल्किन मध्ये टाकाल, कारण की तो बेन्झिनला डायरेक्ट नाही, बेन्झिनच्या पुढच्या कार्बनला आहे. लक्षात आलंय ना तुम्हाला, बेन्झिनच्या पुढे गॅप असेल तर तो ऑफिशियली हॅलो अरिन नसतो, इव्हन दो त्यात एरोमॅटिक रिंग आहे. हॅलो अरिन असण्यासाठी बेन्झिन रिंगला डायरेक्टली हॅलोजन पाहिजेत. हा, मग त्या बेन्झिन रिंगला अजून ब्रांच असतील तर चालतील. जसं की एक एक्झाम्पल दिलं की ही बेन्झिन रिंग होती, इथे होता हॅलोजन, मग याला इथे ब्रांच होती, इथे ब्रांच होती, त्याने फरक पडत नाही, बेन्झिनला डायरेक्टली हॅलोजन आला पाहिजे. क्लासिफिकेशन सॉर्टेड. लक्षात देण्यासारखी गोष्ट फक्त हॅलो अरिन्सचीच आहे, बाकी तर कॉमन सेन्स आहे. सर्वांना झेपलं. तो पहिलं वाला क्लासिफिकेशन डन आहे, बेस्ड ऑन हायड्रोकार्बन स्केलेटन. दुसऱ्याकडे जाऊयात, ते आहे नंबर ऑफ हॅलोजन ऍटम्स. हे पण अगदी सोपं आहे, गरजेपेक्षा सोपं आहे. तो क्लासिफिकेशन बेस्ड ऑन, दुसरं वाला क्लासिफिकेशन बेस्ड ऑन हे होतं नंबर ऑफ हॅलोजन्स. हॅलोजन्सला एक्स लिहून टाकला तर चालेल का रे,
येस, नंबर ऑफ हॅलोजन वरून आपलं दुसरं क्लासिफिकेशन होतं आणि हे जरा गरजेपेक्षा जास्तच सोपं आहे. जसं की एक कार्बनची चेन असते, त्याच्यात कितीही कार्बन असू द्यात, हॅलोजन मात्र एकच असतो. त्याला म्हणतात मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. काय लक्षात आलं तुम्हाला? कार्बनची चेन केवढी पण असो, त्याच्यात हॅलोजन किती असतात? ओनली वन हॅलोजन ऍटम प्रेझेंट. एकच हॅलोजन असतो. एक्झाम्पल CH3Cl. किती हॅलोजन आहेत? एकच. कार्बन चेन वाढली, CH3 CH2 CH2Cl. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. इवन दो तुम्ही क्लोरोबेन्झिनला सुद्धा ह्या क्लासिफिकेशन नुसार म्हणजे हॅलो अरिनला कशामध्ये टाकू शकता? मोनो हॅलोजन मध्ये. म्हणजे एकच मॉलिक्यूल दोन पद्धतीने पण क्लासिफाय होऊ शकतो. ह्याच मॉलिक्यूलला ह्या क्लासिफिकेशन मध्ये तुम्ही हॅलो अरिन म्हणायचे आणि ह्या क्लासिफिकेशन मध्ये काय म्हणताय की तो मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे. एवढंच नाही, जर दोन असतील तर डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आणि एवढंच नाही सर, जर दोन पेक्षा जास्त असतील किंवा तीन पेक्षा जास्त असतील तर सिम्पली तुम्ही काय म्हणू शकता? पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. तर तुम्हाला लक्षात आलं? आता एक्झाम्पलची बस मला फॉर्मॅलिटी करायची गरज आहे. जसं की मी लिहून टाकलं एक्झाम्पल 1 CCl4 कार्बन टेट्राक्लोराइड. नाही, डाय मध्ये लिहितोय, सॉरी. CH2Cl2 असं लिहितो, डायक्लोरोमिथेन. दुसरं एक्झाम्पल CH2CH2. एक Cl इथे लावतो, एक Cl इथे लावतो, चालेल का रे? असं पण चालतं. त्याच्यानंतर एक रिंग होती, सपोज रिंग. रिंग मध्ये दोन क्लोरीन होते, शेजारी शेजारी होते किंवा एकाच वरती होते. हे कशामध्ये जातील? डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. जेमिनल विसेनल नंतर ते परत एकदा पुढच्या क्लासिफिकेशन मध्ये लिहूया. पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये काय असू शकतं रे? CHCl3 क्लोरोफॉर्म. बरोबर आहे की नाही? कार्बन टेट्राक्लोराइड. जास्त झाले ना? एवढंच नाही, अजून एखादा रिंग वाला मॉलिक्यूल घेतला, त्याला 3-4 क्लोरीन लावून टाकले. इथे क्लोरीन, इथे क्लोरीन, इथे ब्रोमिन, इथे आयोडीन. असं ऍडिशन ऑफ बेन्झिन मध्ये एक इंटरेस्टिंग बघितला होता, BHC, बेन्झिन हेक्साक्लोराइड. तो ते वाला पण चालू शकतं. तर असे सर्व एक्झाम्पल आपले याच्यामध्ये जातात. तो हे क्लासिफिकेशन ऍज सच काही खूप इम्पॉर्टंट नाही, साधी कॉमन सेन्सची गोष्ट जी सहज लक्षात येऊ शकते. दोन क्लासिफिकेशन डन. तिसरं क्लासिफिकेशन आहे डिग्री ऑफ कार्बन. हे पण तुम्हाला सर्वांना मी सांगायच्या आधीच येऊन जाईल. कशा पद्धतीने सर? तर क्लासिफिकेशन बेस्ड ऑन डिग्री ऑफ कार्बन. डिग्री ऑफ कार्बन काय आहे याच्यावरती तुम्ही क्लासिफाय करू शकता. नो डाऊट. डिग्री ऑफ कार्बन किती शक्य आहेत रे? 3 की 4? 4. पण हॅलोजन 4 डिग्री शक्य नसतं, कारण की 4 डिग्री कार्बन म्हणजे एक कार्बन किती कार्बन अटॅच आहे? 5वा हॅलोजन त्याला कसं अटॅच येईल? ओके, चला बघूया तरी सुद्धा व्यवस्थित. सर्वात पहिले तुमच्याकडे काय असतात? प्रायमरी अल्काइल हॅलाइड्स किंवा प्रायमरी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, ज्याच्यात काय असतं? हॅलोजन अटॅच्ड टू प्रायमरी कार्बन किंवा 1 डिग्री कार्बन. डेफिनेशन सोपी आहे, शॉर्टकट. एक्झाम्पल, जर मी असं लिहिलं CH3CH2Cl, चालेल का रे? हा कार्बन कसा होता? प्रायमरी होता म्हणून. बरं, ठीक आहे, एक एक्झाम्पल थोडंसं वेगळं लिहून देतो, चालेल का? नाही चालणार. अरे हा सेकंड डिग्री आहे ना. ओके, हे चालणार नाही. अबे हा कार्बन 2 कार्बनला अटॅच आहे, हे चालणार नाही. हा सर एक काम करा, असं दूर काढा, कारण की हा कार्बन आता 1 डिग्री आहे, हा इथला वाला. अरे लक्षात आली एक गोष्ट? हो, कधी कधी अशी घाई होऊ द्यायची नाही. एवढंच नाही, सपोज असं एखाद्या वेळेस एक्झाम्पल देतात, CH3 इथे दिलं CH3, मग दिला CH2 आणि त्याला दिला ब्रोमिन. विचारलं कुठला डिग्री आहे? 1 डिग्रीचा आहे. घाईमध्ये हे नका बघू की हा 3 डिग्री आहे, 3 काय 4 डिग्री आहे, तो चौघांना अटॅच आहे, काही उपयोगच नाही. ज्याला आपला हॅलोजन अटॅच आहे तो कसा होता? 1 डिग्री. म्हणून आपला अल्काइल हॅलाइड पण 1 डिग्री अल्काइल हॅलाइड. हे 1 डिग्रीचं काय रे? 1 डिग्री कार्बन कळतो का? जर एक कार्बन शेजारी एकाच कार्बनला अटॅच असेल तर तशा कार्बनला 1 डिग्री कार्बन म्हणायचं. एखादा कार्बन, सपोज तुला विचारलं की हा वाला मॉलिक्यूल आहे, याच्यात 1 डिग्री कार्बन एक्झिस्ट करतो का? नाही.
हा कार्बन दोघांना अटॅच होतो म्हणजे तो 2 डिग्री आहे. हा पण कार्बन इकडे आणि इकडे अटॅच होतोय तर तो 2 डिग्री म्हणजे सर्व 2 डिग्रीच आहे. हा आता मी रेष ओढली, हा जो बाहेर आहे तो कसा आहे 1 डिग्री, कारण की तो बाहेर असल्यामुळे एकालाच अटॅच आहे. त्याला जर हॅलोजन लावला तर तो 1 डिग्री. ह्या कॉर्नर वाल्याला जर हॅलोजन लावला तर तो 1 डिग्री. म्हणजे कार्बनची डिग्री 1 असेल तर तशा वाल्या अल्काइल हॅलाइडला काय म्हणायचं, प्रायमरी अल्काइल हॅलाइड किंवा 1 डिग्री अल्काइल हॅलाइड. सर्वांना झेपलं? ओके चलो. आता जाऊयात कशाकडे, 2 डिग्रीकडे. 2 डिग्री मध्ये काय होतं सर, आता तुम्हाला आयडिया येऊनच गेला. 2 डिग्री अल्काइल हॅलाइड्स. याच्यामध्ये सर असं होतं की हॅलोजन अटॅच्ड टू सेकंडरी कार्बन. सेकंडरी कार्बनला अटॅच पाहिजे. एक्झाम्पल्स CH3, CH, CH3. ह्या मधल्याला लावा ब्रोमीन, चालून जाईल का रे? ओके. एवढंच नाही, सायक्लोहेक्झेन घेतला त्याला क्लोरीन लावला. हा वाला कार्बन कसा आहे 2 डिग्री, म्हणून ह्याला म्हणायचं सेकंडरी. तो लक्षात आलं सेकंडरी वगैरे काय आहे तर. ओके. चुकून या मॉलिक्यूल मध्ये ट्रिपल बॉन्ड असेल, डबल बॉन्ड असेल, आपल्याला फरक पडत नाही. येथे ट्रिपल बॉन्ड होता, हॅलो अल्किन पण आहे आणि 2 डिग्री पण आहे, तर चालू शकतं ना फर्दर क्लासिफिकेशन. ओके, तो हे एक लक्षात आलं. असं आपल्याकडे पुढचा जातो ना तिसरा वाला प्रकार, आणि तो काय आहे रे, टर्शियरी अल्काइल हॅलाइड्स. टर्शियरी अल्काइल हॅलाइड्स किंवा 3 डिग्री अल्काइल हॅलाइड्स. ह्याच्यात काय होतं जरा समजून घ्या बरं. ह्याच्यात काय होऊन जातं सर, तर नो डाऊट डेफिनेशन काय लिहू रे, हॅलोजन अटॅच्ड टू, व्हेरी गुड, टर्शियरी किंवा 3 डिग्री कार्बन ऍटम. किती एक्झाम्पल्स येऊ शकतात, किती येऊ शकतात, पण कंडिशन आहे की एका कार्बनला तिन्हीकडून कार्बन अटॅच पाहिजे आणि त्याला हॅलोजन अटॅच पाहिजे. जो पण क्लोरीन ब्रोमीन लावाल तुम्ही, साईडला असला तर उपयोग नाही. रिंग मधलं एक्झाम्पल कळालंय का? ज्या कार्बनला क्लोरीन अटॅच आहे, 1 कार्बन 2 कार्बन 3 कार्बन, तो टर्शियरी आहे, त्याला म्हणायचं टर्शियरी अल्काइल हॅलाइड. क्वाटर्नरी शक्य, कारण की तुम्ही जर क्वाटर्नरी कार्बन म्हणला तर 1 कार्बन तर 4 कार्बनलाच अटॅच झाला. आता त्याला 5वा बॉन्ड हॅलोजनचा लावणं इम्पॉसिबल. आणि चुकून तुम्ही या शेजारच्याला हॅलोजन लावला तर आता तो किती डिग्री झाला, 1 डिग्री झाला, कारण की हा कार्बन तर एकालाच अटॅच आहे. कॉन्सेप्ट क्लिअर? ओके चलो. तो इथे डिग्री ऑफ कार्बन वाला क्लासिफिकेशन पण हो जाता है. तो तिन्ही क्लासिफिकेशन लक्षात आले. आता जास्त इंटरेस्टिंग जे आहेत, जिथून क्वेश्चन येणार आहेत, ते आहेत हे वाले की डाय हॅलो अल्केन्स मधले 2. एक असतात विसेनल, दुसरे असतात जेमिनल. विसेनलचं दुसरं नाव असतं अल्कायलीन, नाव मी लिहून पण दाखवतो कसं लिहायचं असतं. आणि जेमिनलचं दुसरं नाव असतं अल्कायलिडीन. काय असतं जरा बघूयात. ओके, अरे ह्यांना पण अंडरलाईन करून टाकू, नोट्स मध्ये राहून जाईल. ह्याच्या पण नोट्स सेव्ह करूयात. मला वाटतं हायड्रोकार्बनच्या दिल्यात ना तुमच्याकडे. ओके चलो. नसतीलच तर लॉंग टर्म राहण्यासाठी आपण त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकून देऊ, एखाद्या कुठल्या तरी पहिल्या वगैरेच्या. तो बाय चान्स हरवल्या, डिलीट झाल्या माझ्याकडून किंवा तुमच्याकडून कोणाकडून तरी त्या तिथे सापडतील आपल्याला. चलो, तो हे लक्षात आलं क्लासिफिकेशन. ओके, आता हे झाले होते बेसिक क्लासिफिकेशन. आता आपल्याला अशाच क्लासिफिकेशन करायचंय जो ऑलरेडी डाय हॅलोजन वाला आहे, म्हणजे त्याचा जो हॅलोजन किती असणार आहे, स्ट्रिक्टली 2. तो आता आपण थोडं क्लासिफिकेशनच्या वेगळ्या पार्टकडे जातोय. क्लासिफिकेशन ऑफ डाय हॅलो अल्केन्स. आणि अल्केनच ठेवतोय बरं का आपण याच्यामध्ये, खूप सारे ग्रुप्स पण आणत नाही. अल्किन नाही, अल्काइन नाही, हॅलोअरिन नाही, काय नाही. क्लासिफिकेशन ऑफ डायहॅलो अल्केन्स. 2 स्पेसिफिक केसेस असतात. एक केसला आपण काय म्हणत असतो, जेमिनल डायहॅलाइड, जेमिनल डायहॅलाइड. आणि दुसऱ्या केसला काय म्हणतात रे, विसिनल डायहॅलाइड, विसिनल डायहॅलाइड. ओके, काय फरक असतो जरा पटापट समजून घ्या. जेमिनल मध्ये एकाच कार्बनला 2 हॅलोजन असतात. त्याला इकडचे उरलेले 2 ग्रुप काही पण असू द्यात, आपल्याला फरक पडत, तो प्रायमरी सेकंडरी कसा असू द्यात. एकाच कार्बनला जर 2 हॅलोजन असतील तर त्याला म्हणायचं जेमिनल डायहॅलाइड. एक्झाम्पल CH2Cl2. काय एकाच कार्बनला आहेत, म्हणजे ही कशाची कंडिशन झाली,
जेमिनल. दुसरं CH3 CH, एक Cl दुसरा Cl, कशी कंडिशन झाली? जेमिनल झाली. एवढंच नाही, रिंग मध्ये जरी असेल एकाच याच्यावरती जर दोन सेम हॅलोजन आले तर त्याला म्हणायचं जेमिनल. कोणी म्हणेल सर एक क्लोरीन आणि एक ब्रोमिन आणा, कंडिशन तर जेमिनलच झाली. तसं आणणं अवघड असतं, एक पाहिजे ते हॅलोजन आपण नाही आणू शकत. तो इन जनरल तुम्ही असे लक्षात ठेवा, ते सेम असतात तरी चालेल. बरं, महत्वाची गोष्ट, ह्यांना नाव देताना काय देतात, एक्झाम आपल्याला काय म्हणते, तर ह्यांचं नाव देताना जेमिनलला म्हणलं जातं अल्काय लिडीन. अल्काय लिडीन डायहॅलाइड शब्द का वापरतात? अल्काय लिडीन. किती कार्बन होता? एक. तर अल्कच्या ठिकाणी काय? मिथ. मग याचं नाव काय झालं? मिथायलिडीन डायक्लोराइड. व्हेरी गुड. लक्षात आलं का? नाव देणं महत्वाचं आहे. आता इथून पुढे मॉलिक्युलचे नावच इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला एक वेळ रिॲक्शन येते जर मी काढून दिलं तर, पण ते रिॲक्शन मध्ये चित्र काढून दे, ते काय करतात? नाव देतात. व्हेन मिथायलिडीन डायक्लोराइड रिॲक्ट्स विथ, ज्याला मिथायलिडीन झेपलं नाही मग तो गेला कॅन्डल. आता मिथायलिडीन तर कोणालाही कळेल म्हणा, ऑप्शनच नव्हता. याच्यात किती कार्बन आहेत? मग नाव काय देऊ? इथायलिडीन. इथायलिडीन डायक्लोराइड. व्हेरी गुड. ओके. सिमिलरली तसं पाहिलं आता एवढ्यांचे देत नाहीत, हे मला आठवत पण नाही कधी दिलं, पण जरी दिलं तर मग हा सायक्लोहेक्झेन आहे ना, तो सायक्लोहेक्झे नाव घ्यायचं. सायक्लोहेक्स त्याचं बेसिक रूट नेम झालं. आता त्याला उरलेलं लावायचं. उरलेलं काय लावायचं? अल्क सोडून दिला तर YLID. लक्षात आलं का? इलायडीन. सायक्लोहेक्झायलिडीन डायक्लोराइड. नाव झेपलं तुम्हाला कसं देतात? ओके. हे नाव मुद्दाम वापरतात, त्याच्यामुळे आपण क्लासिफिकेशन पण महत्वाचं काय लक्षात ठेवतोय? नाव लक्षात ठेवतोय. चलो सर आगे बढ़ते हैं. दुसऱ्या प्रकाराला काय म्हणतात सर? व्हिसिनल. व्हिसिनलची कंडिशन असते की कार्बन किती पण असू द्या, दोन शेजारी शेजारी, एकदम शेजारी शेजारी व्हिसिनिटी मध्ये असलेल्या कार्बनला हॅलोजन अटॅच पाहिजे. हा कार्बन होता, हा कार्बन होता, ह्याला पण हॅलोजन आणि ह्याला पण हॅलोजन. ऑब्वियस ह्याचे तिकडे दोन बॉन्ड असतील, ह्याचे इकडे बॉन्ड असतील, असू द्या. आपण कंडिशन एवढीच पाहतोय, दोन शेजारी शेजारी कार्बनला दोन इन जनरल सारखेवाले हॅलोजन असतात. कधी वेगळे पण येऊ शकतात, पण सारखे हॅलोजन असतात. अशा मॉलिक्युलचं एक्झाम्पल CH2 सिंगल बॉन्ड CH2, इथे पण क्लोरीन, इथे पण क्लोरीन. एक्झाम्पल 2, सपोज CH3 CH, इथे शेजारी CH2, एक ब्रोमीन इथे, एक ब्रोमीन इथे. दूर दूर चालणार नाही, त्यांना आयसोलेटेड म्हणतात, पण तसा काय आपल्याला शब्द शिकायची गरज नाही. दोन गोष्टी दूर आहेत, आयसोलेटेड आहेत, तर आयसोलेटेड डायहाइड आपल्याला शिकायची गरजच नाही. बरं सर, जसे ह्यांना नाव अल्काइलिडीन देतात तसे ह्यांना नाव काय देतात? तर ह्यांना नाव देतात अल्कायलीन. अल्कायलीन डायहॅलाइड. ह्यांना नाव देतात अल्कायलीन डायहॅलाइड. अल्कायलिडीन आणि अल्कायलीन. एक कार्बनचा आता शक्यच नाही, कारण की शेजारी शेजारी लावतोय तर दोन कार्बन पाहिजेच. मग याचं नाव काय? इथायलीन डायक्लोराइड, किंवा इथिलीन असं वाचा, डायक्लोराइड. बेसिक रूट नेम काय होतं? प्रो, 3 कार्बन. पण याला काय लावायचं? YL. याला वाय लिडीन होतं, याला वाय लीन आहे, बरोबर आहे ना? प्रोपायलीन डायब्रोमाइड. डायब्रोमाइड नाव झेपलं का रे व्यवस्थित? क्लासिफिकेशन पण लक्षात आलं का? ओके. तर हे झालं आपल्याकडे क्लासिफिकेशन. पुढचं आता शेवटचं आहे, मला वाटतं कम्प्लीटच करूयात. नोट्सला मग मी शेअर पण करू शकतो, काहीतरी करूयात, किंवा पुढच्या लेक्चरला थोडासा गॅप द्यायला सांगू. बरं, हे लक्षात आलंय का? ओके. हे झालं आपलं डायहॅलोजनचं पण क्लासिफिकेशन, ज्याच्यामध्ये आपण व्हिसिनल म्हणजेच अल्कायलीन आणि जेमिनल म्हणजेच अल्कायलिडीन नावासहित समजून घेतलं. आता आपण जाऊयात शेवटच्या कंडिशनकडे, आणि त्याच्यामध्ये मोनोहॅलो अल्केनचं फर्दर क्लासिफिकेशन आहे. काय काय शब्द असतात? अलायलिक, बेन्झायलिक, विनायलिक आणि अरायलिक. काय काय असतात ते बघूयात. चला, तर पुढचं क्लासिफिकेशन माझं काय आलंय सर? क्लासिफिकेशनच करतोय, पण कुणाचं क्लासिफिकेशन? तिरपा तारपा पळतोय. अरे बघ, गायब करतेस.
लय ते एकदम आहे नागोबा चालला व्यवस्थित कडक. क्लासिफिकेशन ऑफ मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह किंवा मोनो अल्काइल हॅलाइड पण म्हणू शकलो असतो. चला रे आता पुढे लक्ष द्या. याच्यातले 4 शब्द तर VIMP आहेत, फक्त IMP नाही. काय सांगतो मी? VIMP. त्यातला पहिलाच शब्द असतो काहीतरी अलायलिक, आणि म्हणून तिथून हॅलाइडचं क्लासिफिकेशन काय येतं? अलायलिक हॅलाइड. अलायलिक हॅलाइड सीईटीचा तर फेवरेट क्वेश्चन, आणि नीट मध्ये तुम्हाला पीवायक्यू दाखवतो किती वेळा हे नाव आलेलं आहे. अलायलिक म्हणजे काय? तर तुम्ही सर्वात पहिले समजून घ्या की कार्बन कार्बनचा डबल बॉन्ड असेल तर कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या पुढचा जो पहिला कार्बन असतो अशा कार्बनला अलायलिक कार्बन म्हणतात. कंडिशन काय लक्षात आली का? कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या पुढचा पहिला कार्बन, दुसरा नाही, पहिलाच असा. मग ऑब्विसली ह्याच्या इकडे 2 बॉन्ड असतील, ह्याचा अजून एक मिसिंग असेल, त्याचे पण अजून काही बॉन्ड असतील, 4 कंप्लीट होण्यासाठी जे पण असतील. आपल्याला फक्त कंडिशन बघायची होती की कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नेक्स्ट कार्बनला अलायलिक कार्बन म्हणतात. आणि नो डाऊट त्या अलायलिक कार्बनवर जर हॅलोजन ग्रुप आला तर त्याला अलायलिक हॅलाइड असं म्हणतात. कंडिशन्स बघून घ्या. मी काही मॉलिक्युल्स तुम्हाला देतो आणि तुम्ही सांगायचे की ते अलायलिक कंडिशन मध्ये बसतं का. बसतं अलायलिक कंडिशन मध्ये? ओके. तुम्हाला लेफ्टच्या या कार्बनवरून काय घेणं देणं आहे का रे? तुम्ही बघितलं सर कार्बन कार्बन नेक्स्टचा कार्बन, डबल बॉन्डच्या नेक्स्टचा कार्बन, त्याच्यावरती हॅलोजन आहे, संपलं का? तो दिस इज अलायलिक हॅलाइड. हा अलायलिक हॅलाइड असेल. बरं, मी दुसरं एक्झाम्पल दिलं तुम्हाला. CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 आणि ह्याला लावलं क्लोरीन. विचारलं काय रे अलायलिक आहे का? नाही सर, धडधडीत नाही. कारण की अलायलिक कार्बन हा होता नेक्स्टचा, त्याच्यावर हॅलोजन नाही, मग नेक्स्ट असून चालत नाही, हे नाही चालणार, तेव्हा चालेल. बरं, कधी कधी तुम्हाला ना सरळ सरळ एवढंच बोलते एक्झाम की अलायलिक हॅलाइड रिॲक्ट्स विथ, म्हणजे त्यांनी जर एवढंच म्हणलं अलायलिक हॅलाइड रिॲक्ट्स विथ, तर तुम्ही बेसिक हा मॉलिक्यूल घ्यायचा, सर्वात बेसिक वाला मॉलिक्यूल. CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 Cl. आणि लक्षात ठेवा हे जे 4 नावं तुम्ही शिकताय ना, हे अजून 2 चॅप्टर मध्ये येणार आहे. जसं अलायलिक हॅलाइड असतो तसा अलायलिक अल्कोहोल पण असतो. काय कंडिशन असेल सांगा? अलायलिक कार्बन और OH. अलायलिक कार्बन म्हणजे कुठला कार्बन? डबल बॉन्डच्या नेक्स्ट वाला. अलायलिक क्लोराइड, अलायलिक ब्रोमाइड, अलायलिक अल्कोहोल. तो अलायलिक म्हणजे लक्षात आलं तुम्हाला काय झालं? ओके चलो. तर हा झाला अलायलिक हॅलाइडचा सर्वात बेसिक मॉलिक्यूल असं वगैरे. तर 2 टाईपच्या गोष्टी येतात तुम्हाला. काय येतं? एक तर 5-6 मॉलिक्यूलचे IUPAC नाव देतात, विचारतात खालीलपैकी किती लोक अलायलिक आहेत. 1 ओनली, 1 and 2 ओनली, 1, 3 and 5 ओनली. तर तुम्ही ते नावाचे चित्र काढायचे, नॉमेनक्लेचरचं एकदा रिव्हिजन करू आपण, आणि अलायलिक आहे का बघायचं. काही असे असतील जे अलायलिक नाहीत कारण की गॅप आला, काही असे असतील जे अलायलिक आहेत. एवढी गोष्ट कळाली का? अलायलिक हॅलाइड फक्त एवढंच म्हणलं अलायलिक क्लोराइड काढ किंवा ब्रोमाइड काढ, तर बेसिक स्ट्रक्चर काय काढणार तुम्ही? हे वाला काढणार, सर्वात बेसिक स्ट्रक्चर. अदरवाइज अलायलिक कंडिशन तर तुम्हाला लक्षात आली. झेपलं काम? ओके. हे झालं पहिल्या टाईपचं क्लासिफिकेशन. दुसरं क्लासिफिकेशन जे असतं ते असतं विनायलिक. विनायलिक हॅलाइड. आता इथे तुम्हाला अजून एक छोटीशी गोष्ट शिकून घ्यायची. कुठली वाली? याच्यात तुम्हाला शिकायचं आहे विनायलिक कार्बन काय असतो. लक्षात ठेवा, ज्या पद्धतीने कार्बन कार्बन डबल बॉन्डचा नेक्स्ट कार्बन हा अलायलिक असायचा, तसा कार्बन कार्बन डबल बॉन्ड मधला डायरेक्ट जो कार्बन असतो, मग लेफ्टचा घ्या किंवा राईटचा घ्या, त्या कार्बनला म्हणत असतात विनायलिक कार्बन. आणि जर विनायलिक कार्बनला म्हणजे डबल बॉन्डचा की नेक्स्टचा? डबल बॉन्डचा. डबल बॉन्डच्या कार्बनला जर तुमचा हॅलोजन आला तर तो काय झाला? विनायलिक हॅलाइड. लक्षात आलं? ओके. एक्झाम्पल 1 टाइप मध्ये देतो, तुम्ही ओळखायचं. जसं की मी तुम्हाला विचारलं काय रे CH2 डबल बॉन्ड CH2 नाही CHBr, विनायलिक. का बरं विनायलिक? डबल बॉन्डला डायरेक्टली आला ना. पण जर एखाद्याने गॅप ने दिला CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2Br, हा विनायलिक तर नाहीये पण हा अलायलिक मध्ये जातो, डबल बॉन्डच्या नेक्स्टला. लक्षात आलं का? ओके चलो. बरं,
कोणी तुम्हाला फक्त एवढंच म्हणलं इन जनरल, जनरल बेसिक तुम्हाला म्हणलं व्हेन विनायलिक क्लोराइड रिॲक्ट्स विथ, तर तुम्ही बेसिक मॉलिक्यूल काय घ्यायचा? सर्वात कमी कार्बनचा काय पॉसिबल आहे? CH2 डबल सिंगल बॉन्ड इथे आणि इथे क्लोरीन. म्हणजे त्यांनी काहीच नाही म्हणलं मागे पुढे पुढे. दोन प्रकारचे क्वेश्चन येतात, परत एकदा सांगतो. एक येतं विनायलिक क्लोराइड रिॲक्ट्स विथ HCl टू गिव्ह. पहिला क्वेश्चन विनायलिक क्लोराइड म्हणजे हे काढायचं. दुसरा क्वेश्चन खालीलपैकी किती मॉलिक्यूल विनायलिक आहेत? 5-6 मॉलिक्यूल मधले जे जे डायरेक्ट डबल बॉन्डला येतील ते चालतात. एवढंच नाही, तुम्हाला एक एक्झाम्पल 2 झालं, इथे एक्झाम्पल 3 काढतो. झाली का कंडिशन? चालेल, लक्षात आलं ना? याच्यामध्ये एक एक्झाम्पल वाढवतो, अलायलिक मध्ये एक्झाम्पल वाढवतो. आहे ना अलायलिक, झेपलं का तुम्हाला? डबल बॉन्डच्या नेक्स्ट कार्बनला हॅलोजन, अलायलिक. डबल बॉन्डला डायरेक्टली बोल रे. बिलकुल, इथे जरी असेल तरी आपल्याला काय करायचं? अलायलिक कंडिशन आहे, दॅट्स इट. यस, हे पण अलायलिक आणि हे पण अलायलिक, काय फरक नाही पडत. हा, मग तो तिथे टेक्निकली रॉंग होऊन जाईल. तो अलायलिक डायहॅलोजन झाला. मग अरे लक्षात आलं? आता मोनो म्हणलं होतं म्हणून आपण तर एक काढूयात, स्टिक राहूया. तो अलायलिक डायहॅलोजन होऊन जाईल अशा टाइप मध्ये. चलो, नंबर ऑफ हॅलोजन्स कार्बन्सचा काही संबंध नाही. 2 असो, 5 असो, 7 असो, कंडिशन आहे. त्या अलायलिक ही कंडिशन आहे आणि विनायलिक एक कंडिशन आहे. पण तरी सुद्धा जर आपल्याला बेसिक विचारलं तर हे इमॅजिन करायचं, बेसिक अलायलिक विचारलं तर हे इमॅजिन करायचं. म्हणजे सर्वात बेसिक तर हेच असतं. त्याच्या पुढे जाऊन जर कंडिशन आहे का तर हो, यांच्यामध्ये याच्यामध्ये नाही, असं आपल्याला ओळखायचं आहे. तर हे लक्षात आलंय? 2 अजून शब्द आता टाइमकडे थोडा वेळ बघूच नका, नोट्सचं बघू, मॅनेज करू कसं काय करायचं. तर पहिल्याच दिवशी शेअर करून टाकू. परत तुम्ही एक्सक्यूज देऊ नका घरी की मोबाईल वापरायला सांगतात. हा ना, तो असं नका करू, म्हणजे चुकून ना. आणि ऑब्विसली वापरायला लागणार तर थोडं थोडं पटापट लिहून टाका, मग 10 मिनिट का काम आहे. ओके, चलो. नेक्स्ट तुमच्याकडे जो असेल तो तिसऱ्या प्रकारचा क्लासिफिकेशन मोनो हॅलोजनचा, तो असतो बेन्झायलिक. बेन्झायलिक हॅलाइड. इथे तर एवढे लोक परेशान होऊन जातात बघा मी काय सांगतोय. आणि आधीच सांगतोय, तुमच्यातले कितीतरी लोक इथे परेशान होणार आहेत एक्झाम मध्ये किंवा अभ्यास करताना. पहिलं तर मी सांगतोय की बेन्झायलिक म्हणजे बेन्झिनवर डायरेक्टली नाही. बेन्झिनच्या पुढचा पहिला कार्बन जो असतो त्याला म्हणतात बेन्झायलिक कार्बन. बरोबर आहे? जर त्याच्यावर हॅलोजन आला तर तो बेन्झायलिक हॅलाइड आहे. म्हणजे अलायलिक सारखाच झाला का? पण याच्यात आणि त्याच्यात फरक आहे. अलायलिक मध्ये प्रिसाइजली बेन्झिन आहे, तिथे फक्त बघा हा होता अलायलिक, हा बेन्झायलिक नाही होऊ शकत, हा फक्त अलायलिक आहे. हा पण अलायलिक सारखाच आहे, पण अलायलिक बेन्झिन असल्यामुळे त्याला बेन्झायलिक म्हणतात. म्हणजे मी जर तुम्हाला म्हणलं बेन्झाईल क्लोराइड किंवा बेन्झायलिक क्लोराइड, म्हणजे बेसिक मॉलिक्यूल तुम्हाला एक्झाम मध्ये आलं, व्हेन बेन्झाईल क्लोराइड किंवा प्रॉपर लिहिलं तर बेन्झायलिक क्लोराइड रिॲक्ट्स विथ, तर तुम्हाला काय लक्षात आलं पाहिजे? एक बेन्झिन होता, त्याच्यावर डायरेक्टली नव्हता क्लोरीन, त्याच्या पुढे CH2 होता आणि त्याच्यावरती क्लोरीन होता. हा बेसिक मॉलिक्यूल. बरं, मग बाकी एक्झाम्पल्स कसे चालू शकतात? एक्झाम्पल्स कसे चालू शकतात? अशी ब्रांच होती, इथे क्लोरीन होता, काय हा बेन्झायलिक मध्ये येईल? येईल ना. त्याला ब्रांच होती तर त्याचा प्रॉब्लेम आहे. आपली कंडिशन काय होती? डबल बॉन्डच्या नेक्स्ट कार्बनला, विशेष करून बेन्झिनच्या डबल बॉन्डच्या नेक्स्ट कार्बनला. लक्षात आलं? हे आहे. हे चालेल का? नाही, ह्याला सेपरेट आहे. ह्याला अरायलिक म्हणतात, जे पुढे आपल्याला बघायचं. अलायलिक नाही. लोक अरायलिकला अलायलिक समजतात, तिथे गोंधळ होतो, हे समजायचं नाही. बरं, त्या बेन्झिनला पर्सनल आयुष्यात काय ब्रांच बेंच असेल, आपल्याला घेणं देणं? त्याला इकडे ब्रांच होती, इकडे ब्रांच होती आणि इथे CH2 होता आणि त्याच्या पुढे क्लोरीन होता. कंडिशन आहे का? आहे ना. बेन्झिनच्या पुढच्या कार्बनला क्लोरीन आहे, ब्रांच बेंचून मला घेणं देणं नाही. हा अलायलिक बेन्झायलिक कंडिशन मध्ये बसतो. सोप्या भाषेत बेन्झायलिक आणि अलायलिक हे सारखे असतात पण एक नसतात. त्याची ह्याची कंडिशन दिसायला सारखीच आहे, डबल बॉन्डच्या नेक्स्टला, पण बेन्झिन हा बेन्झिनच्या डबल बॉन्डच्या नेक्स्टला असतो. क्लिअर आहे? शेवटचा शब्द
ओके, तोही रिलेट करून दाखवा कुणासारखा आहे. त्याला म्हणतात अराईल हॅलाइड्स, अराईल क्लोराईड, अराईल ब्रोमाइड, असं वगैरे म्हणतात. ओके, त्याची कंडिशन असते की बेन्झिनला डायरेक्टली हॅलोजन अटॅच असतो. विनायलिक सारखी कंडिशन आहे, पण ऑफिशियली विनायलिक आहे का? बेन्झिन असल्यामुळे याला अराईल हॅलाइड म्हणायचं किंवा हॅलो अरिन्स असं म्हणायचं. हॅलो अरिन्स, कारण की याच्यात प्रॉपर एरोमॅटिक रिंग आहे. झेपले का कंडिशन तुम्हाला? ओके, चलो. तो हे झालं हॅलो अरिन्स. एक्झाम्पल काय? आता ह्याला ब्रांच पण असू शकते, काही पण असू शकतं. इथे लावला सीएल, इथे लावली ब्रांच, चालेल? बिलकुल चालेल. हा सर, पण तुम्ही असं केलं तर चालेल का? चालेल का? नाही. हा बेन्झाइलिक झाला, हाच अरायलिक असतो. डायरेक्टली बेन्झिन रिंगला पाहिजे. क्लासिफिकेशन लक्षात आलंय? हे होतं सर्व क्लासिफिकेशन. लक्षात आलंय सर्वांना? ओके.